पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे। कौशल्यपूर्ण शिक्षणामुळे भारतातील विद्यार्थ्यांना जगातील विविध देशांमध्ये नोकरीसाठी संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात रुसा निधी अंतर्गत साकारण्यात आलेल्या वसतिगृहाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते झाले। यावेळी ते बोलत होते। यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, उद्योजिका चंद्रिका चव्हाण उपस्थित होते। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, जून 2024 पासून महाराष्ट्रातील मुलींना सर्व शिक्षण मोफत देण्यात येणार आहे। तसेच ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हॉस्टेल मिळणार नाही अशा विद्यार्थ्यांना दरमहा 5300 रुपये देण्यात येतील। तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीला शिक्षण, प्रवास, राहणे आणि भोजन मोफत देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली। यावेळी चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला एका पदवीबरोबर दुसऱ्या विद्यापीठाची अथवा इतर देशातील विद्यापीठाची पदवी घेता येणार आहे। त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याला बहुभाषिक होणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले। यावेळी कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। तसेच भविष्यातील विद्यापीठ विकासासाठी भरीव अनुदानाची मागणी केली। तसेच नवीन प्रशासकीय इमारत आणि खेलो इंडिया अंतर्गत क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्याची विनंती कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे केली। रुसा निधीमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये खास परदेशी विद्यार्थ्यांसाठी सदरील वसतिगृह उभारण्यात आले आहे। या वसतिगृहात एकूण 12 खोल्या असून त्या सर्व सोयी सुविधांनी सज्ज आहेत। एकूण 24 विद्यार्थी यामध्ये राहू शकतात। विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांच्या निवासाची यामुळे सोय होणार आहे। या कार्यक्रमास अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते।